शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन सोहळा पार पडला। या प्रकट दिन सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक शेगावी दाखल झाले। यावेळी गजानन महाराजांच्या जयघोषाने मंदिर परिसर तुंबून गेला। मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे। वाशीमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं शहरात भाविकांकडून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। तसंच यात अनेक गावातल्या 50 दिंड्यांनी सहभाग घेतला। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर तर्फे दिला जाणारा JK मास्टर हा जागतिक स्तरावरचा पुरस्कार ज्येष्ठ आणि ख्यातनाम आर्किटेक्ट शंकर कानडे यांना प्रदान करण्यात आला। सांगलीमध्ये शानदार सोहळ्यात हा JK मास्टर पुरस्कार सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला देशभरातील आर्किटेक्ट्स आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते। कल्याणच्या फडके मैदानात ग्लोबल खानदेश महोत्सवाची सुरुवात झाली। याचं उद्घाटन माजी आमदार नरेंद्र पवारांच्या हस्ते झालं। यात मनोरंजनाच्या साहित्यांपासून सर्व खाण्याच्या वस्तूंपर्यंतचे 100हून अधिक स्टॉल्स आहेत। जनतेसाठी हा वीकेंड पर्वणी ठरत असून खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। वाशीमधील बाळासाहेब ठाकरे शेतकरी भवनचं लोकार्पण उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते। सुमारे 7 कोटी रुपये खर्चून याची निर्मिती करण्यात आली। मात्र मंत्र्यांना लोकार्पणासाठी वेळ नव्हता। झी24 तासने याबाबतची बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली। त्यानुसार उद्या लोकार्पण होत आहे।